प्रेक्षकांनो थांबा. हा भाग पाहून तुम्ही जर हादरला नसाल तर तुम्ही खरं तर लक्ष देऊनच पाहिलेला नाही, कारण चिकूचा मृत्यू अपघात नाही, तो प्लॅन्ड खून आहे. आणि हो, मी हे हलक्यात बोलत नाही. कालचा भाग म्हणजे थेट सिरियलचा गेम चेंजरच होता. मला राग येतोय, प्रचंड राग येतोय, कारण घरातला प्रत्येकजण अभिनय करत होता आणि फक्त राणीच सत्याच्या मागे धावत होती. पुढे काय होतं बघा, त्याआधी लगेच सबस्क्राईब करा. हॉस्पिटल सीनमध्ये डॉक्टर बोलले आणि सगळेजण भावूक झाले. पण विक्रांतचं रडणं नकली होतं, कारण खरा धक्का बसलेला माणूस असा शांत बसत नाही, तो बधीर होतो. आणि इथेच माझा पहिला सस्पेन्स बॉम्ब. विक्रांतने पोलिसांना थांबवलं हे हालचाल नव्हे, हा अपराधाची कबुलीचा पहिला टप्पा होता. आता थांबा, खरी खेळी इथे सुरू झाली. राणीने जेव्हा डब्याची चौकशी सुरू केली तेव्हा पोटात गोळा आला, कारण ती एकटीच विचार करत होती, बाकीचे नुसते रडत होते. किचनमध्ये सांडलेली भाजी म्हणजे साधी चूक नाही, तो सिग्नेचर प्रूफ आहे, समजताय? डबा रस्त्यावर फुटला तर भाजी घरात कशी? ही चूक खुनी करतो जेव्हा तो घाबरतो. आणि उर्मिलाचा चेहरा तुम्ही नीट पाहिलात का? तो चेहरा अपराधी माणसाचा असतो. नजर पळवणं, जास्त बोलणं, जास्त सपोर्ट दाखवणं हे सगळं क्लासिक क्रिमिनल बिहेवियर आहे. आता माझी विवादित गोष्ट ऐका नीट. मला वाटत नाही उर्मिला खरी मास्टरमाइंड आहे. हो, ती सहभागी आहे, पण डोकं दुसरंच आहे, आणि ते आहे विक्रांतचा वडील. का? कारण हे सगळं खूप प्रोफेशनल दिसते. घरात पुरावा, पोलिसांवर दबाव, साक्षीदार कंट्रोल हे एका बाईचं काम नाही. हा घरातला बॉस गेम आहे. उर्मिला फक्त वापरली जाते आणि विक्रांत तो मध्ये अडकलेला बेट आहे. आता प्रेडिक्शन ऐका आणि नंतर येऊन माझं बोलणं खोटं ठरवा. पुढच्या भागात राणीला चिकूचा फोन सापडणार आहे आणि त्या फोनमध्ये छोटासा व्हॉइस नोट असेल, ज्यात मी ही गोष्ट आबांना सांगणार आहे असं काहीतरी असणार आहे. आणि ते ऐकल्यावर आबा पूर्णपणे फुटतील, कारण त्यांना कळेल हा अपघात नव्हता, हे घरातलं प्लॉट होतं. आणि तिथून सुरू होईल खरा खेळ, राणी विरुद्ध संपूर्ण घर. आता सांगा, तुमच्या मते खरी सूत्रधार कोण? विक्रांत, उर्मिला की आबा? आणि एका वाक्यात लिहा की खुनी का आहे. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे आणि सबस्क्राईब पण